जयप्रकाश नारायणांच्या चळवळीमध्ये माननीय कुमार सप्तर्षी होते की त्या काळची युवकांची चळवळ होती आणि त्या चळवळीनं या देशातल्या आणीबाणीला विरोध केलेला होता. त्या आणीबाणीला विरोध केल्यानंतर कुमार सप्तर्षी भूमिगत होते. नंतर ते चळवळीमध्ये सातत्याने राहिले, आमदार झाले आणि त्यांच्या जीवनाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं की अत्यंत सिम्प्लिसिटी. त्यांचं सत्याग्रही विचारधारा नावाचं जे मासिक असायचं त्यामध्ये पुरोगामी विचारांचाच जागर सातत्याने तो असायचा. आजच्या काळामध्ये गांधीवादी असेल किंवा समाजवादी असेल किंवा जी काही जाणती मंडळी असेल त्यांचं जीवन जर नव्या पिढीला सांगायला जर गेलो आपण तर त्यांचा लवकर विश्वास असणार नाही किंवा ही माणसं एखाद्या आख्यायिकेसारखी त्यांना वाटू शकतील. कारण साधा वार्डाचा मेंबर जर झाला तर 3 महिन्यात त्याच्या गळ्यामध्ये लोखंडी साखरदंडासारख्या सोन्याच्या चेना येतात, 2-2 मोबाईल येतात, बगलामध्ये काही खाडकं द्यायसारखं असं आपोआप करतात, तुम्हाला असा फुगल्यासारखा चालतो तो तरारून बोलण्यात रग येते, माजुरडी वृत्ती स्वतःमध्ये येते. एकंदरीत मला सांगायचं नाही, परंतु ही माणसं आयुष्यभर तत्वानं जगली. तत्वानं तुम्हाला सांगतो, आपल्याकडे माजी उपसभापती म्हणून होऊन गेलेल्या नीलम ताई गोरे या युवकांच्या कार्यकर्त्या होत्या. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू असले राहिलेले ते, मला त्यांचं नाव आठवत नाही, कोकणामधले दलित चळवळीतले लेखक ते युवकांचे कार्यकर्ते होते. युवक क्रांती दल असेल, SFI असेल, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन असेल, या छात्र भारती असेल, या डाव्या पुरोगामी चळवळी काही काळ या महाराष्ट्रामध्ये सक्रिय होत्या. कामगार चक्रामध्ये पण सुद्धा कामगारांच्या चळवळी सक्रिय होत्या आणि ह्या चळवळी नुसत्या कामगारांच्या प्रश्नांवरती लढत नव्हत्या, तर लोकांना जागरूक करण्याचं काम करत होत्या. आज आपण बघितलंय किंवा बघत आहोत, गेल्या काही दिवसापासून 27-28 दिवसापासून पोरं तिथे उपोषणाला बसली. त्यांचे माफक जगण्याचे हक्क आणि अधिकार, संडास बाथरूमसाठी त्यांना लागणाऱ्या माफक गोष्टी असतील, इलेक्ट्रिसिटी असतील किंवा इंटरनेट सेवा असतील. इंटरनेट तर गव्हर्नमेंट फुकट देतच नाही, इंटरनेटसाठी आपल्या मोबाईलमध्ये आपल्याला रिचार्ज मारावा लागतो. तर ह्या सगळ्या माफक गोष्टी सुद्धा गव्हर्नमेंट द्यायला तयार नाही. आणि हे सारं अशा पद्धतीचं चित्र देशामध्ये होत असताना युवकांनी बऱ्यापैकी आज म्हणजे एकाच वेळेला सप्तर्षी सर गेले, त्यांच्या श्रद्धांजली सभेत आपण बोलतो आहोत आणि युवकांनी आंदोलन आज यशस्वी केलं आणि देशाचा एक शिक्षण मंत्री त्याला राजीनामा देऊन आज घरी जाण्याची गरज पडलेली आहे. तर सांगायचा मुद्दा एवढा आहे की गांधीवादामध्ये ताकद आहे, समाजवादी मंडळींमध्ये ताकद आहे, आंबेडकरवादी मंडळींमध्ये सुद्धा ताकद आहे. परंतु मी नेहमी समाजामध्ये वावरत असताना बघतो आंबेडकरवादी मंडळीचा एक प्रॉब्लेम आहे की त्यांचं गांधीजींना शिव्या दिल्याशिवाय पुढे सरकत नाही. खरं तर गांधीवादी असेल, आंबेडकरवादी असेल, समाजवादी असेल किंवा आणखी कुठली वादी असतील, हे सर्व एका बाजूला विरुद्ध मनुवादी असाच या देशातला सांस्कृतिक संघर्ष आहे. आणि या सांस्कृतिक संघर्षात आपण सारे एका बाजूचे आहोत, आपण सारे एकमेकांचे मित्र आहोत आणि जोपर्यंत हे समीकरण समाजामध्ये रूढ होऊ शकत नाही तोपर्यंत मनुवादी व्यवस्था तुम्हाला घाबरू शकत नाही, तोपर्यंत मनुवादी व्यवस्थेला शह बसू शकत नाही. मी आणि यात अडचण अशी आहे की गांधीजींचा पराभव कोणी केला तर गांधीवादी म्हणविणाऱ्या लोकांनी केला. हे जे मी नगरसेवकाचं उदाहरण सांगितलं तर गांधीवादी म्हणविणाऱ्या काँग्रेसमधल्या लोकांनी पण सुद्धा गांधीजींचाच पराभव केलेला आहे. त्यांचं जे पंचतारांकित जगणं असेल, लॅविश लिव्हिंग असेल, कॅपिटेशन फी, डोनेशन फी याच्यावरून किंवा भ्रष्ट मार्गाने जमवलेल्या संपत्तीतून त्यांची आज अशी अवस्था झाली की पाण्याशिवाय मासा आणि सत्तेशिवाय गांधीवाद या काँग्रेसमधला नेता राहू शकत नाही. म्हणून अर्ध्यापेक्षा जास्त जवळपास 75% काँग्रेस खाली झाली आणि ही सारी भाजपला जाऊन भेटलेली आहे. तर मुद्दा असा आहे की ही सारी मंडळी या पद्धतीने जगली. मी तुम्हाला अलीकडचं एक उदाहरण सांगतो. NDTV हा TV चॅनल अदानीनं नुकतंच विकत घेतलेलं होतं, कारण रवीश कुमार सारखा माणूस तिथे
प्रागतिक विचार मांडत होता आणि त्याचे प्रचंड मोठे फॉलोअर होते. हे एनडीटीव्ही चॅनल अदानीने विकत घेतलं. त्याच दरम्यान मजबूतीकरण महात्मा गांधी नावाचं पुस्तक चंद्रकांत खटाले यांनी काढलेलं होतं. 200 रुपयाचं पुस्तक होते. मी महाराष्ट्रातल्या अनेक काँग्रेस लोकांना, गांधीवादी लोकांना एक चळवळीचा भाग बनवून त्याच्यामध्ये मार्जिन मनी मला मिळतील असं नव्हे. मी फोन केला, म्हटलं बा त्यांनी चॅनल विकत घेतलं, तुम्ही निदान 200 रुपयाचं पुस्तक विकत घ्या. मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी बसलेले आंबेडकर सरकार सोडले तर मला कोणतेही काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी सहकार्य म्हणजे हे सारे त्याच चंद्रकांत खटाले यांचं पुस्तक स्वयंघोषित देशभक्तांचे वास्तव जेव्हा पुण्याला प्रकाशित करायचं होतं आणि या स्वयंघोषित देशभक्तांचे वास्तव या पुस्तकामध्ये संघाचा संपूर्ण बुरखा टराटरा फाडलेला आहे आणि प्रत्येक पानाला पुरावा जोडलेला आहे. त्याच्यामुळे गेली 3 वर्ष हे पुस्तक आलं असतानाही सुद्धा विविध मार्गाने प्रयत्न करून सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करून काही केसेस भरता येतील का तर तरी भरता आलेले नाही. या पुस्तकाचं प्रकाशन त्यावेळेला पुण्याला करायला ठरलं. एक गांधीवादी संस्थेमध्ये त्याचं प्रकाशन ठरलं, दुसऱ्या एका संस्थेमध्ये, आणि लोकांनी सांगितलं त्या जिथे अगोदर ठरलेलं होतं हे सारी माणसं चंद्रकांत खटाले वगैरे, आणि आदल्या दिवशी सांगितले की आम्ही हे पुस्तक आम्ही इथे करू शकत नाही कारण करून कुणाचा तरी बोलायला होता आणि ते घाबरले होते. चंद्रकांत खटाले यांनी कुमार सप्तर्षी यांना फोन केला आणि सांगितलं की माझ्या अशी अडचण झाली, आपल्याकडे करता येईल का. तर कुमार सप्तर्षी साहेबांनी अरे म्हटले हे तर आपलंच काम आहे, तू बिलकुल अतिशय आनंदाने केलं, श्रोत्यांमध्ये राहिले, चहा पाण्याची सर्वांची सोय घेतली आणि हे पुस्तक त्याचा प्रकाशनाचा कार्यक्रम यशस्वी होईल काय असा प्रयत्न केला. सांगायचा मुद्दा असा आहे की तुम्ही गांधीवादी आहात का तुम्ही आंबेडकरी आहात की आणखी कोणते वादी आहात, पण तुम्ही तत्वाशी जर जोडलेले असाल, तत्वाला जर जगत असाल आणि त्या विचाराच्यासाठी प्रसंगी काही किंमत चुकवण्याची जर तुम्हाला जर वेळ आली असेल तर तेव्हा तुम्ही मागे जर हटणार नसाल तरच तुम्ही ते वादी ठरू शकता. अन्यथा आजकाल अनेक वादी झाले, पुंगटवादी म्हणेल मी त्याला, म्हणजे आपल्या बुलढाण्याच्या भाषेत पुंगटवादी. तर या व्यक्तीकडून म्हणजे कुमार सप्तर्षी सरांकडून जर शिकण्याची गोष्ट काय असेल तर एक सिम्प्लिसिटी आणि आयुष्यभर तत्वाला जगणं. आणि एक मुद्दा मला त्यांच्याबद्दल बोलायचं, ते ब्राह्मण होते. त्यांनी मरताना शेवटपर्यंत एक खंत सांगितली की ब्राह्मण असल्यामुळं ब्राह्मण समुदायाने मला जवळ केलं नाही आणि पुरोगामी फुलेशाह आंबेडकरी विचारातल्या लोकांनी सुद्धा हा ब्राह्मण आहे म्हणून त्यांना जवळ केलं नाही. खरं म्हणजे ब्राह्मण असणं हा दोष नाही, ब्राह्मण्यत्व असणं हा दोष आहे. आणि हे ब्राह्मण्यत्व एखाद्या ब्राह्मणामध्ये असतं आणि एखाद्या फुलेशाह आंबेडकरी विचारांच्या किंवा सोपट बुद्धिस्ट घडविणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताची बात करणाऱ्या व्यक्तीमध्ये सुद्धा असू शकतं, विचारांची बात करणाऱ्या व्यक्तीमध्ये सुद्धा असू शकतं. ब्राह्मण्यत्व म्हणजे नथिंग बट उच्च नीचतेची भावना, श्रेष्ठ कनिष्ठ तत्वाची भावना, एक ग्रेडेड अनइक्वॅलिटी अशा पद्धतीची भावना. तर कुमार सप्तर्षी एवढ्या साऱ्या वातावरणात भले व्यवस्थेला शरण जात असताना शेवटपर्यंत तत्वाला कायम राहिले, गांधी विचारांच्या सोबत जगले आणि सिम्प्लिसिटी हा त्यांच्या जीवनाचा भाग राहिला. या त्यांच्या गुणांना मी या ठिकाणी स्मरतो आणि त्यांना माझ्याकडनं पुन्हा श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद.